आपण बघत आहे पोलीस न्यूज पॉईंट. पोलीस न्यूज पॉईंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाश देवराम पगारे व सुरेश देवराम पगारे यांचे शासनावर मोठा आरोप आहे की तहसील कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर शासनाकडून मोठा घोटाळा झालेले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद पत्रकारांना माहिती देताना सांगितले की मी या ठिकाणी सांगून इच्छितो की मी आकाश देवराम पगारे, उम्र 68 वर्ष, RM पो आदगाव चांदगाव, जिला नाशिक, मोबाईल नंबर 9096756497. दूसरा सुरेश देवराम पगारे, उम्र 65 वर्ष, रेस, साईबाबा नगर, पवन नगर, सिडको, जिला नासिक, मोबाइल नंबर 9923566712. महरावंतरी तदरी के अनुसार मंजूर तहसील कोपरगांव, जिला अहिल्यानगर में अंतर्गत ग्राम संख्या 309, 310, 351 हमारी आपली पैतृक संपत्ती असून या सर्व गटाची बोकस खरेदी झालेली आहे व बोकस मालक या गटांना लागलेले आहेत. त्यांच्या तपशील खालीप्रमाणे आहे. मिलकत क्रमांक, नाव लागलेल्या व्यक्तीची नाव याप्रमाणे आहेत. गट क्रमांक 309 वाल्मिकी संपत तांगतोडे. दुसरा गट क्रमांक 310 स्वामी शिवानंद गिरी व सुनीता बाबूराव भोसले. गट क्रमांक 351 स्वामी शिवानंद गिरी. 351 यातील गट क्रमांक 309 अनधिकृतरित्या शेती केली जाते. तर गट क्रमांक 310 या गाईच्या गोठा व घास शेती असून गट क्रमांक अनधिकृतरित्याने महादेवचे मंदिर बांधलेले आहे. तरी या विषयाची तक्रार आम्ही बेलोवेल संबंधित शासन व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि त्यांच्या समर्थनात त्यांचे भाऊ आकाश पगारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असे म्हटले आहे की जर आम्हाला या न्याय नाही भेटलं तर आम्ही आमरण उपोषणमधून शांतीच्या मार्गातून न्याय नाही मिळाली तर आम्ही शासनाचे देखत स्वतःला अग्निदहन करू अथवा तिथेच आम्ही आमचे आत्महत्याचा प्रयत्न करून घेऊ. याला पूर्ण जबाबदार शासन प्रशासन राहणार आहे. कुठपर्यंत वाढायची याची शर्मा असते. शेवटी न्याय हातासाठी आधार नाही. काहीच नाही. टोटल किती 15 एकर 20 गुंठे. कोण करत शेती सध्याच्या याच्यामध्ये जे बॅनर लोक नावं दिलेली त्यांच्याकडे त्याच्याच नावाने सातवाडे आता त्यांच्या नावानं कसं काय मग आता सगळे काळे कारभार करूनच चांगलं तयार झाले. तुमच्या सगळ्या आमचा कागद घेतला असेल ना? नाही नाही काहीच नाही. कुठल्या तुम्ही सगळे कागद काढलेली साहेब त्यांनी दाखवून द्यावं तसं. तुमच्या वडिलांनी दिली का आजोबांनी ते दाखवून द्यावं. हे पण नाही त्यांच्याकडे. अतिक्रम झालेलं आहे पूर्ण अख्ख्या जमिनीवर. प्रत्येक बाप्पामध्ये जी जमीन आहे ना, मी गावचा सरपंच आणि त्या सरकारमध्ये दफनभूमी आहे. त्या दफनभूमीचा रस्ता बंद केला. त्याच्यानंतर तहसीलचे आले. मग मी बघितलं तर ते उतरच आमच्या आजोबाची जमीन वाटायची. तेव्हा ती जमीन आम्हाला माहीत पडली आणि ती जमीन 2002 पर्यंत ती पडीत होती. तरी आम्हाला सरपंच काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य माणूस तर रगडूनच आहे. काहीच करू शकत नाही. चालू झाला कोर्टात गेलो आहे. 3 वर्ष कोर्टामध्ये दिलं गेलेलं 2023 कोर्टात दाखल आणि 28 दाखल करा म्हणून म्हणतो. पण ती वरिष्ठ अधिकारी ती कंप्लेंट होईल नाही म्हणतात. कोर्टाने शक्य करायला काय त्यासाठी करा. कोर्टला आदेश काय दिला. प्रांताधिकारी वगैरे काय प्रांताधिकाऱ्याला जी मी कलेक्टरला जे नोटीसा पाठवल्या बाबा या जमीनचा 32 यापैकी चौकशी करण्यात येईल. ते खोटे रिपोर्ट खाली पाठवतात. जुना उतार तुमच्याकडे आहे का?